नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजच्या बुलेटिनची सुरुवात भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका ऐतिहासिक टप्प्यापासून करतो. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आता सेमीकंडक्टर क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. भारतीय अभियंते सध्या जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे डिझाईन करत आहे. ही घडामोड केवळ तांत्रिक यशापुरती मर्यादित नसून भारताच्या दीर्घकालीन औद्योगिक, आर्थिक आणि तंत्रज्ञान धोरणातील मोठी झेप मानली जात आहे. अनेक वर्ष भारताला केवळ सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रापुरतं मर्यादित मानलं जात होतं. मात्र आता अत्यंत सूक्ष्म आणि क्लिष्ट हार्डवेअर डिझाईनमध्येही भारतीय अभियंते आघाडीवर असल्याचं या प्रकल्पातून स्पष्ट होत आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे की सध्या भर हा चिप डिझाईनवर आहे, मात्र पुढील टप्प्यात उच्च दर्जाच्या चिप्स भारतातच तयार करण्याच्या दिशेनेही ठोस पाऊल उचलली जात आहे. हे केवळ एक तांत्रिक उद्दिष्ट नसून भारताच्या धोरणात्मक सुरक्षिततेशी आणि आर्थिक स्वावलंबनाशी संबंधित एक महत्त्वाचं पाऊल आहे. सेमीकंडक्टर चिप्स आज जवळपास प्रत्येक उद्योगाचा कणा बनले आहेत. यामुळे ही नॅनोमीटर चिप जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्वालकॉम यांच्या भारतातील अभियांत्रिकी केंद्रामध्ये डिझाईन केली जात आहे. बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथील भारतीय अभियंते या प्रकल्पात संकल्पनेपासून ते सर्किट डिझाईन, सिम्युलेशन आणि चाचणीपर्यंत सक्रिय भूमिका बजावत आहे. त्यामुळे ही चिप डिझाईन इन भारत म्हणून ओळखली जात आहे. सध्या या चिपचे प्रत्यक्ष उत्पादन भारतात होत नसले तरी डिझाईनच्या पातळीवर भारताने जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारत आता टॅलेंट पूल नसून इनोव्हेशन हब बनत चालल्याचं चित्र आहे. आता प्रश्न असा पडतो की 2 नॅनोमीटर म्हणजे नेमकं किती लहान? नॅनोमीटर हे अतिशय सूक्ष्म मोजमाप आहे. 1 नॅनोमीटर म्हणजे मीटरचा अब्जावा भाग. म्हणजेच 1 मीटरचे 1 अब्ज तुकडे केले तर त्यातील 1 तुकडा म्हणजे 1 नॅनोमीटर. अधिक स्पष्ट करायचे झाले तर पाण्याचा 1 थेंब साधारणपणे 5 मिलीमीटर व्यासाचा असतो. हा थेंब नॅनोमीटरमध्ये मोजला तर तो सुमारे 5 कोटी नॅनोमीटर इतका ठरतो. म्हणजेच त्या एका पाण्याच्या थेंबाच्या रुंदीमध्ये 2 नॅनोमीटर आकाराचे सुमारे 2 कोटी 50 लक्ष रेषा एकामागोमाग एक मावू शकतात. साध्या A4 कागदाची जाडी साधारणपणे 1 लाख नॅनोमीटर इतकी असते. मानवी शरीरातील DNA रेणूची जाडी सुमारे 2 नॅनोमीटर इतकी असते. बहुतेक व्हायरस हे 50 ते 150 नॅनोमीटर इतक्या आकाराचे असतात. भारतासह जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस हा जवळपास 100 नॅनोमीटर इतक्या आकाराचा होता. ही तुलना ऐकायला जरी कल्पनाविलासासारखी वाटली तरी प्रत्यक्षात आजच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये हेच वास्तव्य आहे. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या किचकट गोष्टी बनत असून भारतात त्यावर चांगले काम सुरू आहे. सेमीकंडक्टर उद्योगात नॅनोमीटरचा आकडा जितका कमी तितकी चिप अधिक प्रगत समजली जाते. 2 नॅनोमीटर चिपमध्ये ट्रान्झिस्टर इतके सूक्ष्म असतात की एका छोट्या चिपमध्ये सुमारे 20 ते 30 अब्ज ट्रान्झिस्टर बसवता येतात. यामुळे चिपचा वेग प्रचंड वाढतो. ऊर्जा वापर 30 ते 45% कमी होते. कार्यक्षमता 20 ते 30% वाढते. याचा थेट परिणाम म्हणजे अधिक शक्तिशाली पण कमी ऊर्जा वापरणारी उपकरणे. भविष्यात या चिपचा वापर स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑटोमेटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक यंत्रणामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विशेष म्हणजे AI आधारित प्रक्रिया थेट डिव्हाइसवर अतिशय जलद गतीने करता येईल. यामुळे क्लाउडवरील अवलंबित्व कमी होईल. कमी ऊर्जा वापरामुळे बॅटरीचं आयुष्य वाढेल, उपकरणे अधिक थंड राहतील आणि त्याचा टिकाऊपणा अधिक सुधारेल. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर केलेले नेक्स्ट टार्गेट 2 nm फॅब इन भारत या उल्लेखातून भारत आता चिप डिझाईनपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष उत्पादनाच्या दिशेनेही वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तंत्रज्ञानात भारत पुढे जात असताना जागतिक पातळीवर मात्र जागतिक अनिश्चिततेची छाया अधिक गडद होत चालली आहे. याचा थेट परिणाम सोन्या आणि चांदीच्या किमतीवरती दिसून येत आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि जगभर सुरू असलेल्या भूराजकीय तणावामुळे सोमवारी सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली. MCXवर फेब्रुवारी डिलिव्हरीचे सोने 1.31% वाढून
1,57,484 रुपये प्रति 10 ग्राम या पातळीवर पोहोचले. तर मार्च महिन्याच्या डिलिव्हरीच्या चांदीच्या किमतीत 4.81% वाढ होऊन ती रक्कम 2,61,900 रुपये प्रति किलो इतकी झाली. दिवसाच्या सुरुवातीला चांदीचे दर हे जवळपास 6% वाढून 2,64,885 रुपये प्रति किलो या उच्चांक पातळीवर पोहोचले होते. मात्र नफा वसुलीमुळे दरात थोडीशी घसरण झाली. अमेरिकन डॉलर 4 फेब्रुवारी नंतरच्या सर्वात निच्चांकी पातळीवर आल्याने डॉलरमध्ये दर ठरवण्यात येणाऱ्या धातू परदेशी गुंतवणूकदारांसाठी स्वस्त झाला आहे. इराण अमेरिका अणुचर्चांबाबत काही सकारात्मक संकेत मिळत असले तरी इराणने युरेनियम संवर्धनाचा अधिकार सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे जागतिक तणाव दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. यामुळे या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी मांडली आहे. याच दरम्यान अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. सॅन फ्रान्सिस्को फेडच्या अध्यक्षा मॅरी डेली यांनी कामगार बाजारातील कमजोरी दूर करण्यासाठी आणखी 1 किंवा 2 वेळा व्याजदर कपात करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी यांच्या किमतींना आणखी आधार मिळत आहे. विश्लेषकांच्या मते सोन्याला 1,54,000 आणि 1,51,800 रुपये या पातळीवर सपोर्ट मिळू शकतो. तर 1,57,700 आणि 1,60,000 रुपये येथे रेजिस्टन्स दिसून येतो. तर चांदीसाठी 2,36,600 आणि 2,44,000 रुपये सपोर्ट, तर 2,55,500 आणि 2,62,600 रुपये रेजिस्टन्स पातळी मानली जात आहे. रचनात्मक पुरवठ्यातील कमतरता, वाढती औद्योगिक मागणी, सुरक्षित गुंतवणुकीची गरज आणि केंद्रीय बँकांची खरेदी यामुळे दर उच्च पातळीवर टिकून राहू शकतात. दुसरीकडे आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स सुमारे 485 अंकांनी वाढून 84,065 पर्यंत पोहोचला. तर निफ्टी 173 अंकांनी वाढून 25,867 पर्यंत पोहोचला. SBIची शेअर किंमत सुमारे 6.5% वाढून नवीन उच्च पातळी त्यांनी गाठली आहे. तर PSU बँक, मेटल व इतर प्रमुख शेअर्समध्ये मजबूत खरेदी होताना दिसली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात देखील 1% अधिक वाढ नोंदवली गेली. देश आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला असल्याचं चित्र दिसून आले. आता पाहूया आणखी एक महत्त्वाची बातमी. अनेक भारतीय गुंतवणूकदार परदेशातील संधीकडेही लक्ष देत आहेत आणि त्यात संयुक्त अरब अमिरातीमधील रिअल इस्टेटचा बाजार हा आघाडीवर आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये घर जमिनीची खरेदी विक्री आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुरक्षित झाली आहे. पूर्वी प्रत्यक्ष भेटी, कागदपत्रांची गुंतागुंत आणि वेळखाऊ प्रक्रिया आवश्यक असायची. मात्र आता मालमत्ता शोध, किंमत तुलना, कायदेशीर माहिती, नोंदणी आणि पेमेंट मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन होत आहे. यामुळे भारतात बसूनही दुबई, अबुधाबीमध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी येथे स्थिर अर्थव्यवस्था, गुंतवणूकदार अनुकूल धोरणे आणि फ्री होल्ड मालकीचे पर्याय मोठे फायदेशीर ठरतात. वैयक्तिक उत्पन्नावर थेट कर नसल्यामुळे भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नावर कराचा बोजा कमी राहतो. पर्यटन, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायामुळे उच्च भाडे परतावा मिळतो. मात्र यासोबतच जागतिक परिस्थिती, तेलाच्या किमतीवरील अवलंबित्व, चलन बदलाचा धोका आणि भारतातील कर नियम याचा विचार करणं आवश्यक आहे. योग्य माहिती आणि नियोजनाशिवाय केलेली गुंतवणूक ही अडचण निर्माण करू शकते. नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करून भविष्यासाठी कशी तयारी करावी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नॉर्वे. 1969 तेल सापडल्यानंतर नॉर्वेने घाई न करता दीर्घकालीन विचार केला आणि 1990 राष्ट्रीय गुंतवणूक निधी स्थापन केली. आज या निधीची किंमत सुमारे $2 ट्रिलियन इतकी झाली आहे. तेल आणि गॅस विक्रीतून मिळणारा अतिरिक्त पैसा तात्काळ खर्च न करता भविष्यासाठी गुंतवण्यात आला. हा निधी जगभरातील शेअर, बॉन्ड्स आणि मालमत्तांमध्ये गुंतवला गेला. यामुळे दरवर्षी फक्त सुमारे 3% रक्कम सरकारी बजेटसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे तेल संपलं तरी देशाची आर्थिक समृद्धी टिकून राहील अशी मजबूत व्यवस्था नॉर्वेने उभी केली आहे. एकीकडे भारत 2 नॅनोमीटर चिप्ससह तंत्रज्ञानात इतिहास घडवत आहे, तर दुसरीकडे जागतिक अनिश्चिततेच्या गुंतवणुकीत नवनवे पर्याय शोधले जात आहेत. आणि नॉर्वेसारखे देश दीर्घकालीन आर्थिक शिस्तीचा आदर्श ठेवत आहेत. हा दृष्टिकोन केवळ आर्थिकच नव्हे तर पिढ्यानपिढ्यांचा विचार करणारा आहे.
या सगळ्या घडामोडी एकच गोष्ट सांगतात, आजचा काळ वेगवान बदलाचा आहे आणि योग्य निर्णय, दूरदृष्टी, माहितीच्या आधारेच भविष्यातील यश निश्चित होणार आहे. याचबरोबर आजच्या बीज डंका बुलेटिनची सांगता करूया. अशाच ताज्या, सखोल आणि विश्वासार्ह बिझनेस घडामोडींसाठी बीज डंकासोबत जोडून राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.